केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेमध्ये दिलेल्या लेखी उत्तरामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते पाहूयात. महाराष्ट्र सरकारनं राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना यात केंद्राचा वाटा 3132 कोटींचा असून हा निधी 1566 कोटींच्या 2 टप्प्यात राज्याला दिला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांची आहे. ज्यात नुकसानीचं मूल्यांकन आणि तळागाळातील पातळीवर मदत उपाययोजना करणं समाविष्ट आहे. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या प्रयत्नांना आवश्यक ते आर्थिक सहाय्य करतं. गृह मंत्रालयानं 16 ऑक्टोबर 2025ला राज्यात झालेल्या नुकसानीचं प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय 3 नोव्हेंबर 2025 ते 5 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ICMTनं बाधित भागांना भेटी दिल्या. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार NDRF अंतर्गत मदतीसाठी महाराष्ट्र सरकारकडनं त्यांना कोणतेही औपचारिक निवेदन मिळालं नाही.